नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद वल्लभांच्या परवानगीने अनेक भाविकांना पिठापूर आणि कुरवपूरला जाण्याचं भाग्य लाभतं. अनेक जण जातात येतात. अनेक जणांना भविष्यकाळात संधी मिळण्याची शक्यता आहे. जे भाविक आत्तापर्यंत पिठापूरला जाऊन आले त्यांची आणि त्यांच्या सहवासातील नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, हितचिंतकांची भेट झाली तर न गेलेले भाविक पिठापूरला गेलेल्या भाविकांना विचारतात, पिठापूरहून काय आणलं? हा प्रश्न ऐकल्यानंतर अनेक भाविक गप्प राहतात. फार फार तर महिला असतील तर त्या सांगतात, एक साडी नमुना म्हणून आणली. कोण सांगतं, आम्ही हे पाहिलं, आम्ही ते पाहिलं. पिठापूरहून काय आणायचं हे सुद्धा माहीत नाही. काय आणतात आणि काय आणत नाहीत हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. खरोखरच पिठापूरला जाणं हे महत्भाग्य आहे. स्वामी समर्थ भवनात राहणं तर त्याहीपेक्षा महत्भाग्य आहे. मंदिरासमोरच 33 पावलावर स्वामी भवन आहे. तिथं अनेक प्रकारची उपासना करता येते. तिथं गेल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद घेऊन येणं महत्त्वाचं असतं. त्यांच्या सहवासातील आनंद घेऊन येणं महत्त्वाचं असतं. परंतु वारंवार मी सांगतो की हा लाभ, ही संधी अनेक भाविक अद्यापही घेत नाहीत. पिठापूरहून काय आणलं म्हटल्यानंतर किंवा काय केलं हे जर विचारतं सांगतात, आम्ही अमुक पाहिलं, आम्ही तमुक पाहिलं, आम्ही इकडं गेलो, आम्ही तिकडं गेलो. खरं म्हणजे ते काही उपयोगाचं नाही. जर तुम्ही समुद्राच्या पाण्यात गेला असता तर येताना अनेक प्रकारचे रोग येतात. कारण ते पाणी तिथं बंदर असल्यामुळं सर्व फॅक्टऱ्यांचं पाणी त्या समुद्रात मिसळतं. आल्यानंतर काही दिवसानंतर त्वचारोग होऊ शकतात. साडी खरेदीला जाणं येणं तो पायफट वेळ जातो. अनेक आसपासची ठिकाणं पाण्यात वेळ जातो. परंतु स्वामी समर्थांच्या बखरीमध्ये अनेक वेळा सांगितलं आहे की नामस्मरण महत्त्वाचं आहे. तसंच श्रीपादांनी सांगितलं आहे की श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, हा जर माझा जप केला किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जर जप केला तर मी तुमच्याबरोबर तुमच्या येईल. पण तिथं जप उपासना कोणी करत नाहीत. त्यामुळं जे भाविक पिठापूरला गेलेले आहेत ते खाली हाताने जातात. परंतु येताना एखादी साडी, एखादा ड्रेस, एखादा सवळं, एखादा गंध, त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे की आम्ही अमुक ठिकाणी गेलो, तमुक ठिकाणी गेलो, हे पाहिलं, हे सांगण्यासाठी त्यांचा जीव आतुर झालेला असतो. आणि एवढंच ते काय बरोबर आणतात. मी अनेक भाविकांना जेव्हा विचारतो, तुम्ही खरं म्हणजे श्रीपादांच्या सहवासासाठी गेलाय, तुम्ही त्यांना बरोबर आणलं का? ते म्हणले, आम्ही एकदाच मंदिरात जाऊन येतो, परत आम्हाला वेळ मिळत नाही. कारण काही लोक सकाळी जातात, संध्याकाळी निघतात, काही आज जातात, उद्या रात्री निघतात. त्यामुळं पालखी सोहळा संध्याकाळी पाहतात, दिवसभर इकडं तिकडं, रात्री लवकर झोपतात. त्यामुळं श्रीपाद श्री वल्लभांना आपल्या घरी घेऊन येण्याचं सुद्धा अनेकांच्या लक्षात राहत नाही किंवा ती ही जाणीवसुद्धा नाही. पिठापूरहून काय आणलं तर तुम्हाला इथून पुढं असंच उत्तर मिळेल, काही नाही, आम्ही एखादी साडी आणली, आम्ही हे पाहिलं, ते पाहिलं, आम्ही आजार आणले. पण श्रीपाद श्री वल्लभांना घेऊन आलं असं जर कोणाला विचारलं तर कोणीही उत्तर देणार नाही. कारण त्यांना हे लक्षातच येत नाही. म्हणून यापुढं जर कधी कोणी पिठापूरला गेलं किंवा जाणारं, त्यांनी सहवास वाढवावा, नामस्मरण करावं, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत किंवा प्रयत्न करावा, त्यांच्या सहवासात राहून उपासना करावी. शेवटी तुमच्याबरोबर तेच येणार आहे आणि तेच तुम्हाला भावी आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. ते केलं नाही तर फक्त तुमचा प्रवास होईल, यात्रा होणार नाही, पैसे वाया जातील आणि आयुष्यात श्रीपाद वल्लभांनी तुम्हाला ज्यासाठी बोलवलं ती संधी तुमच्या हातातून निघून जाईल. तसं घडू नये म्हणून पिठापूरला जा, सहवास करा. बाकी तिकडून काही आणण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांनाच बरोबर तुम्ही घेऊन या. एकदा ते तुमच्या घरी आले तर तुमच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमचं उर्वरित आयुष्य कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ असल्यामुळं ते तुमच्या जीवनाचं सोनं करतील. त्यांनी ते करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.